एक अत्यंत गरीब घरात जन्माला आलेली एक तरुणी आहे. नंतर ती सेलिब्रिटी बनते. नंतर तिच्या जीवनामध्ये यश येतं. नंतर मग अफेअर सुरू होतं, प्रेम सुरू होतं, वाद होतात, स्ट्रगल, पुन्हा वाद, पुन्हा हत्याकांड. म्हणजे एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी ही जीवन कहाणी आहे एका नवोदित अभिनेत्रीची. नाव आहे रिया कुमारी उर्फ ईशा आलिया. आता रिया हे तिचं मूळ नाव आहे, पण ईशा आलिया या नावाचं पात्र तिनं केलं होतं, त्यामुळे तिचं नाव ईशा आलियासुद्धा पडलेलं होतं. असो, तर अशा पद्धतीची ही ईशा आलिया ही झारखंड या ठिकाणची चित्रपटसृष्टी आहे त्या ठिकाणची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना होती, डान्सर होती आणि ती हजारीबाग या ठिकाणचं महुडी या भागामध्ये राहणारी होती. आता त्या ठिकाणी तिचे आईवडील होते. ईशाचे वडील आहेत, त्यांचं नाव आहे धनोखी राणा. ते सुतारकाम करायचे आणि नंतर त्यांना पॅरालिसिस वगैरे झाला, आजारी पडले आणि त्याच्यानंतर मात्र घरचा सगळी जबाबदारी त्या मुलांवरती आलेली होती. आता त्यांना 5 मुलं होती. याच्यापैकी एक मुलगी होती, ती म्हणजे ईशा. ईशाचं बालपण हे त्या महुडी गावातच गेलेलं होतं आणि लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती, प्रसिद्धीची आवड होती आणि तासनतास ती त्या टी व्हीसमोर बसायची आणि मालिका बघायची. त्यानंतर त्या ठिकाणचे जे कलाकार आहेत त्यांचे हावभाव वगैरे अशा पद्धतीनं किंवा डायलॉग डिलिव्हरी कशी करतात हे सगळं ती पाहायची आणि आरशासमोर उभी राहून त्याची प्रॅक्टिस करायची. आता इथूनच तिच्या अभिनयाला सुरुवात झाली होती, तिच्या या कारकिर्दीला सुरुवात झाली. म्हणजे तिने स्वप्न पाहायला सुरुवात केली होती आणि या क्षेत्रामध्ये जायचं तिचं एक स्वप्न होतं आणि त्यासाठी आता तिचं एका बाजूला शिक्षण चाललेलं होतं, दुसऱ्या बाजूला ती ॲक्टिंग पण शिकत होती. आता काही काळ तिनं शिक्षण तिचं काही पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर स्ट्रगल करायला सुरुवात केली. कामासाठी धडपडत होती आणि अनेक लोकांना जाऊन ती भेटत होती आणि एक दिवस तिच्या प्रयत्नांना यश आलं, फळ मिळालं आणि एका भोजपुरी अल्बममध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. आता हा अल्बम प्रसिद्ध झाला, प्रचंड हिट ठरला, कारण एक अत्यंत सुंदर अशी तरुणी त्याच्यामध्ये डान्स करते आहे, गाणी गाते आहे, अभिनय करते आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला जास्त लोकांनी लाईक करायला सुरुवात केली होती आणि या अल्बमच्या माध्यमातून तिला कामं मिळायला सुरुवात झाली. नंतर तिनं नागपुरी, भोजपुरी, खोरथा, त्यानंतर बंगाली या भाषांमध्ये अल्बममध्ये काम करायला सुरुवात केली. हळूहळू झारखंड चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा तिला चित्रपटात काम मिळायला सुरुवात झाली होती आणि ती एक प्रसिद्ध चेहरा बनलेली होती. आता ती तरुणपणामध्ये अजूनच सुंदर दिसत होती, स्ट्रगल चालू होतं आणि याच काळामध्ये म्हणजे एका बाजूला अल्बम चालू आहे, दुसऱ्या बाजूला छोटी मोठी कामं मिळत आहेत आणि याच काळात साधारणपणे 2019च्या आसपास या ईशाची ओळख म्हणजे त्याच्या अगोदर ईशाची ओळख ही प्रकाश अल्बेला नावाच्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या एका तरुणाबरोबर झालेली होती आणि हा प्रकाश जो आहे तो डायरेक्टरसुद्धा होता. आता त्याच्यानंतर हा डायरेक्टर होता, ही अभिनेत्री होती. दोघंही एकमेकांच्या संपर्कामध्ये आले कारण एकमेकांना गरज भासते आणि मग हळूहळू या प्रकाशनं ईशाला मालिका किंवा चित्रपटात काम देण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आणि त्यामुळे यांचा संपर्क अजूनच वाढलेला होता आणि दोघंही एका क्षेत्रामध्ये होते. मैत्री चांगली वाढली, गाढ मैत्री झाली, प्रेमात रूपांतर झालं, एकमेकांवर प्रेम करायला लागले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी घरच्यांना कळवली किंवा त्या मुलीनं घरच्यांना कळवलं त्यावेळेस मात्र घरच्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता, कारण तो जो तरुण आहे प्रकाश जो आहे तो वेगळ्या समाजाचा होता आणि त्यामुळे गावकऱ्यांनी आणि घरच्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. पण घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन, गावाच्या विरोधामध्ये जाऊन, समाजाच्या विरोधामध्ये जाऊन ईशा आलियाने त्या प्रकाशबरोबर तिनं रांची या ठिकाणी लव्ह मॅरेज केलेलं होतं आणि नंतर ईशा आलिया आणि प्रकाश अल्बेला दोघंही विवाहबद्ध झाले आणि रांची या ठिकाणचं टागोर हिल या भागामध्ये एका फ्लॅटमध्ये राहायला लागले. आता घरच्यांनी ह्यांना काही स्वीकारलेलं नव्हतं. ईशाबरोबर ती घरच्यांच्या बोलाचाली बंद होत्या. आता इकडे जरी बोलाचाली बंद असल्या तरी यांचा संसार चालू झालेला होता. सुरुवातीला आता आलिया जी आहे तिला किंवा ईशा जी आहे तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळत होतं, तिचं नाव प्रसिद्ध होतं. त्यानंतर प्रकाश अल्बेला जो आहे तो सुद्धा प्रसिद्ध डायरेक्टर होता, त्यालाही काम मिळत होतं आणि हे सगळं यांचं चाललं होतं. काही काळ आनंदामध्ये संसार चालला. आता ही पत्नी जी आहे ती संसार सांभाळत होती, काम सांभाळत होती आणि हळूहळू ती ईशा जी आहे, ईशा कुमारी, तिच्या आईवडिलांचा राग जो आहे तो हळूहळू कमी झाला आणि नंतर मग ती आईवडिलांना वगैरे भेटणं यांचं सुरू झालेलं होतं. इकडं आता मुलीचा संसार चांगल्या पद्धतीनं चालला आहे, तिचं पती चांगला आहे, घर चांगलं आहे हे घरच्यांना कळल्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं आणि हळूहळू नंतर ते घरचे पण इकडे यायला लागले, हे पण तिकडं जायला लागले होते. आता याच काळामध्ये ईशा जी आहे ती
गर्भवती राहिली आणि 2020मध्ये तिनं मुलीला एका जन्मदिला नाव ठेवलं परी. आता ईशा आलिया जी आहे ती तिच्या म्हणजे मुलगी झालेली होती, त्याच्यामुळे त्या मुलीच्या संगोपनामध्ये ती अडकलेली होती आणि थोडंफार चित्रपटसृष्टीतले कामंसुद्धा तिला मिळत होती, ती कामं ती करत होती. पण या सगळ्यामध्ये हळूहळू पती आणि पत्नीमध्ये वादालाही सुरुवात झालेली होती आणि 2020पर्यंत या दोघांच्यामध्ये ह्या लग्नानंतरच्या 1-2 वर्षामध्ये प्रचंड वाद झालेले होते. आता घरामध्ये 2 वर्षाची आता मुलगी झालेली होती, तरीसुद्धा यांच्यामधले वाद काही कमी झालेले नव्हते. आता याच काळात तारीख आहे 27 डिसेंबर 2022. या दिवशी प्रकाश, मुलगी आणि ईशा हे पती पत्नी आणि मुलगी कोलकात्याला जायला निघाले होते आणि ते कशासाठी जात होते तर एकतर मुलीचा वाढदिवस होता, त्यासाठी त्यांना शॉपिंग करायचं होतं. दुसरं, ईशानं बुटीक सुरू केलेलं होतं, त्यासाठी साहित्य आणायचं होतं आणि त्यांना घरगुती शॉपिंग पण करायची होती. अशा पद्धतीची माहिती समोर येते. कसंही असलं तरी पण हे दोघं पती पत्नी आणि त्या मुलीला घेऊन ते आता त्या कोलकात्याला निघालेले आहेत. आता यावेळेस गाडीमध्ये ईशा गाडीच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसलेली होती. पती जो आहे तो मुलीला मांडीवरती घेऊन गाडी चालवत होता आणि रात्रीचा प्रवास होता. रांचीमधून कोलकात्याकडे हे निघालेले होते. दुसऱ्या दिवशी तारीख आहे 28 डिसेंबर 2022. सकाळ उजाडलेली आहे आणि अतिशय वेगात प्रकाश जो आहे त्यानं आपली कार घेऊन हावडा जिल्ह्यातील बागनान नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तो पोहोचला. आता सकाळी सकाळी पोलिसांची आवरावरी चाललेली होती. काही कर्मचारी आलेले होते, काही कर्मचारी निघालेले होते आणि या सगळ्यांमध्येच प्रकाशची कार आली आणि तो तिथं थांबला आहे आणि त्यावेळेस तो गाडीतनं खाली उतरला आहे. अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे, तोंडातनं शब्द फुटत नाही आहे आणि त्याच्याकडे बघून पोलीससुद्धा हैराण झालेत की हा बाबा इतका का घाबरला आहे. त्यानंतर मग पोलिसांनी, आता तो जो प्रसिद्ध डायरेक्टर होता त्यामुळे पोलीस त्याला ओळखत होते, पोलिसांनी त्याला धीर दिला आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की त्याच्या कुटुंबावरती 3 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि रडत रडत तो सांगत होता की त्याच्या बायकोवरती सुद्धा हल्ला झाला आहे आणि तिच्यावरती गोळ्या झाडलेल्या आहेत, मारेकरी फरार झालेले आहेत. आता हे सगळे ऐकता म्हणजे हे ऐकलं, सगळे अवाक झालेत. त्यानंतर पुढची माहिती त्यानं जी सांगितली ती भयावह होती. या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी त्याची पत्नी रिया कुमारी उर्फ ईशा आलिया हिच्यावरती गोळ्या झाडल्यात. तिच्यातली एक गोळी तिच्या डोक्याला लागली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. आता प्रकाश जो आहे तो मुलीला घेऊन आणि पत्नीचा मृतदेह घेऊन तो कसा तरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यानंतर तो अजून सांगायला लागला आणि मग त्यानं जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये रात्री हे निघाले 11:30च्या सुमारास घरातनं बाहेर पडले होते आणि त्यांना वाटलं होतं की सकाळी 7-8 वाजता कोलकात्याला आपण पोहोचूया. प्रकाश गाडी चालवत होता आणि सकाळची वेळ होती, मग पहाटेची वेळ होती, नीरव शांतता होती आणि त्यावेळेस त्या गाडीच्या म्हणजे आजूबाजूला जास्त काही वाहने वगैरे जात नव्हती आणि यांची गाडी जी आहे ती महिष रेखा कल्व्हर्ट या भागामध्ये आलेली होती. त्या ठिकाणी ते बाथरूमसाठी थांबले होते आणि त्यावेळेस ईशा जी आहे ती मुलगी परीला घेऊन झोपलेली होती आणि त्यावेळेस प्रकाश बाथरूमसाठी काही अंतरावरती गेला. तेवढ्या 2-3 लोकांनी त्या गाडीवरती हल्ला केला. प्रकाश धावत आला आणि त्यावेळेस 3 अज्ञात लोकांनी प्रकाशला घेरलं आणि त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. प्रकाशबरोबर ती त्यांची झटापट झाली, मारामारी झाली आणि त्यावेळेस ईशाला जाग आली आणि तिनंसुद्धा दरोडेखोरांची हुज्जत घालायला सुरुवात केली. दरोडेखोर घाबरले आणि त्यानंतर मग त्या ईशानं म्हणजे त्या दरोडेखोरानं ईशाकडे रिव्हॉल्वरने धमकावलं, तरीसुद्धा तिला सांगितलं तू गाडीमध्ये बस, पण ती काही गाडीमध्ये बसली नाही, ती मागं हटली नाही. त्यामुळे तिच्यावरती हल्लेखोरांनी गोळी झाडली आणि त्यामुळे ईशा जी आहे ती खाली कोसळली, रक्ताच्या थरोळ्यात कोसळली. त्यानंतर दरोडेखोर घाबरले आणि तिथून पळून गेले. आता प्रकाशनं दरोडेखोरांचा पाठलाग केला पण ते काही सापडले नाहीत. त्याच्यानंतर मग प्रकाशनं त्याच अवस्थेमध्ये ईशाला गाडीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर साधारण 3 किलोमीटर त्यानं गाडी चालवली. त्यानंतर कुलगाचिया पिरताळा नावाचं भाग आहे, त्या भागामध्ये काही स्थानिक लोकांना त्यानं मदत मागितली आणि त्यानंतर त्यांच्या मदतीनं SSCC मेडिकल कॉलेज आहे त्या भागातलं, त्या भागामध्ये तिला नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तिला मृत घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग हा पती जो आहे तो हावडा जिल्ह्यातील बागनान या पोलीस स्टेशनमध्ये तो मृतदेह घेऊन आला होता. ही माहिती त्यानं पोलिसांना सांगितलेली होती. आता पोलिसांनी याचे सांत्वन वगैरे केलं होतं. नंतर तपासाला सुरुवात झाली. मुळात प्रश्न हा होता की ही पोलीस केस असताना मेडिकल कॉलेजनं हिचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं, पण
पोलिसांना का कळवलेलं नाही, हा मृतदेह प्रकाशकडे का दिला होता, हा प्रश्न समोर आलेला होता. आता FIR वगैरे दाखल झालेली आहे आणि 3 अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्री आणि डायरेक्टर यांचं हे प्रकरण असल्यामुळे प्रकरण हाय प्रोफाईल बनलेलं होतं. ईशावरती 0 पॉईंट रेंजमधून गोळी झाडण्यात आलेली होती, म्हणजे अगदी जवळून गोळी झाडलेली होती. डोक्याला गोळी लागलेली होती, रक्त वाहत होतं. तिच्या मानेवर आणि तिच्या चेहऱ्यावरती रक्त अगदी गोठून काळं पडलेलं होतं. आता यानंतर मग त्या प्रकाशची पोलिसांनी माहिती घेतली आणि नंतर तिच्या आईवडिलांची, घरच्यांची पण माहिती घेतली. त्या घरच्यांनासुद्धा ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर ते आईवडीलसुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनासुद्धा धक्का बसलेला होता आणि त्यांनीसुद्धा टाहो फोडलेला होता. आता इकडं फॉरेन्सिक टीम जी आहे तिनेसुद्धा तपासणी करायला सुरुवात केलेली होती. आता पोलीस पथकाला घेऊन प्रकाश जो आहे तो घटनास्थळी पण गेलेला होता. कुठं काय नेमकं घडलं होतं ते सुद्धा त्यानं सांगितलं होतं. आता हे महिष रेखा कन्व्हर्टच्या जवळ आलेले होते. त्या ठिकाणी ते दरोडेखोर आले, झटापट झाली, गोळीबार झाला वगैरे, पण याचा कोणताही पुरावा समोर दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्या पतीवरच संशय होता आणि पती जो आहे तो खोटं सांगतो आहे असं जाणवत होतं, कारण काहीही पुरावा तिथं मिळालेला नव्हता. आणि रक्ताचे ज्या घटनास्थळी पोलिसांनी बघितलं तर रक्ताचे डागसुद्धा नव्हते. जर त्याला गोळी मारलेली होती तर तिथं रक्त पडायला पाहिजे होतं, पण ते रक्त नव्हतं आणि त्यामुळे मग संशय जो आहे तो अजूनच बळावलेला होता. मात्र एक पती जो आहे तो आपल्या अभिनेत्री पत्नीला का मारेल आणि मारलंच तर तो पोलीस ठाण्यामध्ये का आणेल आणि तो परस्पर त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावली असती आणि फरार झाला असता. त्यामुळे अशी द्विधा मनस्थिती होती की नक्की हाच संशयित आहे की इतर कोणी आहे, किंवा हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. पण पोलिसांनी त्याच्यावरती विश्वास आहे असं दाखवलं. त्यानंतर मग FIR बाकीच्या गोष्टी, सगळ्या कायदेशीर गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आणि पोलिसांनी ज्यावेळेस जे मेडिकल कॉलेज होतं, ज्या ठिकाणी हिला नेण्यात आलं होतं, दवाखान्यात नेण्यात आलं होतं, त्या ठिकाणी चौकशी केली. त्या ठिकाणी या नावाची कुठलीही तरुणी दाखल झालेली नव्हती अशी माहिती समोर आली. याचा अर्थ प्रकाश खोटं बोलत होता आणि यानंतर पोलीस त्या प्रकाशच्या घरीसुद्धा जायला निघालेले होते. आता याच काळामध्ये ही जी बातमी आहे ती बातमी मीडियामध्ये आलेली होती आणि त्यामुळे म्हणजे दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांवरती दबाव वाढला होता. आणि आता अनेक चाहते जे आहेत, कारण याला आता बराच काळ लोटलेला आहे, दिवस उजाडलेला आहे आणि बराच काळ लोटल्यामुळे ही बातमी लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे लोक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, प्रदर्शन करायला लागलेले आहेत आणि गुन्हेगारांना त्वरित पकडा अशा पद्धतीची मागणी समोर यायला लागलेली होती. आता इकडं पतीनं जे सांगितलेली लूटमारीची कहाणी वगैरे होती ती काही पोलिसांना मान्य नव्हती आणि त्या मुलीच्या म्हणजे ईशाच्या पालकांनासुद्धा मान्य नव्हती. आणि त्या ईशाच्या वडिलांनी त्या प्रकाशवरती गंभीर आरोप केले होते, यानंच या मुलीचा घात केलेला असावा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यानंतर तिच्याशी लग्न केलं, आमच्यापासून तोडलं वगैरे असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर ते त्या टागोर हिल हा भाग जो आहे त्या भागामध्ये राहत होते. मग पोलीस आता त्या घरी पोहोचले, त्या टागोर हिल ह्या घरी पोहोचले प्रकाशच्या. त्यावेळेस त्या ठिकाणी रक्ताचे डाग सापडले. आता ते डाग जे आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आली आणि ते लॅबला वगैरे पाठवण्यात आले होते. हे डाग ईशाचेच होते. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याची कसून चौकशी, त्या पतीची कसून चौकशी करायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की म्हणजे जे काही आम्ही बाहेर पालो, त्याच्यानंतर हे झालं ते झालं असं ते अगोदर सांगत होता, तीच दरोड्याची कहाणी त्यानं सांगायला सुरुवात केलेली होती. पण नंतर मात्र मग पोलिसांनी त्याचा अगदी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक असं समोर आलेलं होतं. आता हे नक्की काय होतं तर अगोदर लक्षात घ्या, या दोघांचं लग्न होतं, त्याच्यानंतर मग त्यांना मुलगी होते. त्यानंतर काही काळातच यांच्यामध्ये वादाला सुरुवात होते, यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर हा वाद इतका वाढला जातो की आता एका बाजूला पती त्याचं डायरेक्शन चाललेलं आहे, पत्नी जी आहे तिचा अभिनय चाललेला आहे. यावेळेस त्या पतीचा पत्नीवरती संशय निर्माण होतो की आपली पत्नी वेगळ्या पद्धतीनं वागते आहे किंवा ती आपलं ऐकत नाही आहे, किंवा या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट समोर आली होती ती म्हणजे प्रकाश अल्बेला याचं लग्न झालेलं होतं. त्याला 2 मुलं होती. त्याच्या बायकोचं नाव आहे शारदा. आता ही गोष्टसुद्धा यानं हिच्यापासून लपून ठेवलेली होती. जवळजवळ वर्षभर या गोष्टी लपून ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे सुद्धा यांच्यामध्ये भांडण वाढत होतं. याच काळामध्ये ईशा गर्भवती होती आणि त्याच्यामध्येच मग तिला मारहाण करणं, घरगुती हिंसाचार वगैरे, त्यानंतर चारित्र्यावरती संशय, त्याचबरोबर ते आता हा जो पती आहे त्याला काही लाखांचं कर्ज झालेलं होतं आणि
पत्नी आणि मुलीच्या नावाने त्यानं विमा काढलेला होता आणि त्याचा नॉमिनी हा प्रकाश होता आणि त्यामुळे ते पैसे मिळावेत याच्यासाठी पण त्यानं हा कट रचला असावा अशी पण माहिती काही माध्यमातून समोर येते. पण त्यानं त्या पत्नीला मारण्याचा कट रचलेला होता आणि तो पत्नीला मारहाण तर करतच होता आणि त्याची तक्रार जी आहे ती स्थानिक पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती. नंतर त्या पतीनं माफी वगैरे मागितलेली होती, पण त्याला त्या बायकोचा राग आलेला होता आणि त्यामुळे त्यानं तिला मारण्याचा कट रचला आहे. आणि 27 डिसेंबर 2022च्या रात्री गाढ झोपेमध्ये असताना त्या पतीनं आपलं रिव्हॉल्वर काढलं आणि झोपलेल्या पत्नीच्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि काही सेकंदात तिचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यानं घरातले डाग पुसण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची बॉडी जी आहे ती ड्रायव्हिंगच्या सीटवरती आणून ठेवली, जणू काही ती झोपली असं त्यानं दाखवलं आणि मुलीला घेऊन कोलकात्याकडे निघाला. जेणेकरून वाटेमध्ये त्यानं बघितलं की कुठं CCTV कॅमेरे वगैरे आहेत, तिथं थांबला नाही, पण जिथं नाही आहेत त्या ठिकाणी तो थांबला. रात्रभर त्यानं प्रवास केला आणि सकाळी 5 वाजायच्या सुमारास महिष रेखा पुलाच्या जवळ त्या भागात तो तिथं आला आणि त्यानं बघितलं इथं निर्मनुष्य ठिकाण आहे, CCTV कॅमेरे वगैरे नाही आणि मग इथंच म्हणायचं की बाबा इथं मी उतरलो होतो. त्याच्यानंतर मग ते दरोडेखोर आले आणि त्यांनी हे सगळं गोळी वगैरे झाडलेली आहे अशा पद्धतीनं त्यानं प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मग तो पोलिसांमध्ये गेलेला होता. आणि मग जाताना मी दवाखान्यात गेलो असं वगैरे वगैरे त्याने गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीनं स्क्रिप्ट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी पुढच्या काही तासातच त्याचा हा सगळा भांडाफोड केलेला होता. आता ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर पोलिसांनी मग त्याला 302, 201, 498 अन्वये गुन्हा दाखल केला. याच्यामध्ये मग खून करणं, पुरावा नष्ट करणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या आणि नंतर आता त्याची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली होती. आणि या प्रकरणामध्ये आता ईशा आलियाच्या हत्येप्रकरणी प्रकाश अल्बेला याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणीसुद्धा समोर आली. आता हिचं बालपण जे आहे ते महुडी गावामध्ये गेलेलं होतं, त्यामुळे तिच्या गावामध्ये तिचे अंत्यसंस्कार व्हावेत असं घरच्यांना वाटत होतं. पण गावकऱ्यांनी आणि समाजातल्या लोकांनी मात्र विरोध केला होता, कारण हिनं कोणालाही न विचारता सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. अर्थात ज्याच्याशी लग्न केलं होतं त्यानंच हिची गेम केलेली होती. नंतर मात्र हजारीबाग या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये हिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीला आजी आजोबांकडे सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे विचार करा, एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिची एक मुलगी आहे, तिचा संसार आहे आणि तिच्याच पतीनं तिच्याशी धोका करून तिच्या हत्या केली, तिला ठार मारलेलं होतं आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा अंत झालेला होता. पण या सगळ्यांमुळे तिची जी छोटी मुलगी आहे ती मात्र कायमची अनाथ बनलेली होती.